सुरुवात केली. त्यांच्या जन्मानंतर त्यांच्या आईचा मृत्यू आणि वडिलांनी त्यांना एका झाडाच्या पारावर सोडून दिलं. त्यानंतर त्यांचं खडतर आयुष्य आणि शेवटी प्रधान पुत्र चूडामणीने सूड भावनेतून राजकन्या चंपक कलिकेशी कालिदासांचा विवाह लावून दिला. त्या विवाहाचे लाडू पण आपण सगळ्यांनी खाल्ले, त्यामुळे ते विसरायचं नाही. कालच्या दुसऱ्या दिवशीच्या आख्यानात महाकवी कालिदास राजमहालातून निघून गेलेले आहेत. पुढे कालीमातेच्या मंदिरात ते राहतात, कालीमातेची भक्ती करतात. कालीमाता त्यांना प्रसन्न होऊन आशीर्वाद देते. कालीमातेकडूनच त्यांना कालिदास हे नाव प्राप्त होते. कालीमातेच्या आशीर्वादानेच ते महाकवी आणि खूप मोठे साहित्यिक म्हणून नावारूपाला येतात. कालांतराने चंपक कलिकेची आणि त्यांची भेट होते. त्यांच्या भेटीसाठी ती नृत्य शिकते आणि वेगळे नाव धारण करते. शशीमोहना असं तिचं नाव असतं. नृत्य करत असतानाच कालिदासांची आणि चंपक कलिकेची दृष्टीभेट होते आणि चंपक कलिका महाकवी कालिदासांना भोजनाचे निमंत्रण देते. आता पुढचा भाग आपण प्रतिभाताईंकडून ऐकूया. मी आदरणीय प्रतिभाताईंना विनंती करते की त्यांनी त्यांच्या आख्यानाला सुरुवात करावी. नमो जिह्याच्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा आत्मरूप गणेशु स्मरण सकल विद्यांचे अधिकरण तोच वंदू श्री चरण श्री गुरुचे जयाचे मी आठवे शब्दसृष्टी अंगवे सारस्वता हवे जिव्हे सिये वक्तृत्व गोडपणे अमृताते पारू म्हणे रसनोये ओळखणे अक्षराची भावाचे अवतरण अवतरविती खूण हाता चढे संपूर्ण तत्वभेदे श्री गुरूंचे पाय हृदय विवसुनी ठाय तय्ये वडे भाग्य उन्मेषासी श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ मुकुंद विष्णु भगवन नमस्ते श्री गोपाल कृष्ण भगवान की जय संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज की जय श्री गुरुदेव दत्त अंबा माता की जय श्री लक्ष्मी केशवाय नमः काली माता की जय कवि कालिदास की जय हो जय जय रघुवीर समर्थ. आजच्या व्याख्यानात सुरुवातीला बडोद्यात घडलेली हरिघटना सांगून मग महाकवी कालिदास यांच्या जीवनाकडे मी येते आहे. जीवन कसं असतं हे 70 वर्षाच्या वृद्ध आहेत, एकट्या राहतात, घरदार आणि भरपूर इस्टेट आहेत. त्यामुळे त्यांचा भाचा की मावशी लवकर वर गेली तर बरं होईल अशी अपेक्षा ठेवतो, जेणेकरून हे घरदार सगळं आपल्याला मिळेल. मावशी आजारी असल्याचा फोन येतो आणि भाचा त्वरित बडोदा काढतो. औषधोपचार चालू असतात. 5-7 दिवस राहतो. अजून मावशी जिवंत म्हणून नाईलाजानं तिथून निघतो. निघताना नोकराणीकडे एक पुडी देऊन ठेवतो की मी इथून निघालो
की त्या रात्री तू मावशीला ही पुडी दुधातून देऊन टाक, म्हणजे काय वार्ता येईल ती मी पुन्हा येईल. वार्ता आली की नोकराणी समजते आणि त्या पुडीतलं एक कण कण औषध ती दुधातून देते. सगळी पुडी एकदम देत नाही. महिनाभर झाला तरी अजून मावशीची काही वार्ता नाही. उलट मावशी हळूहळू बरी होत असल्याची वार्ता आली. आणि मग पुढची गोष्ट अशी आहे की या मावशी पुढे 11 वर्ष जगल्या आणि भाचा त्याच वर्षी मरण पावला. जीवन कसं असतं यासाठी कालिदासांचं जीवन पाहत असताना आजच्या काळात पेपरमध्ये आलेल्या ज्या घटना असतात त्यात सुद्धा कालसाधर्म्य दाखवतात. कवी कालिदास फिरतायत आणि एका ठिकाणी तहान लागली म्हणून विहिरीवर आले. विहिरीवर एक बाई पाणी काढत होत्या. त्या पाणी काढताना हा म्हणाला की मला पाणी द्याल का? पाणी काढणारी बाई म्हणाली पाणी देईन, पण तुम्ही कोण? तुमची ओळख सांगा. तर कालिदास म्हणाले मी एक पंथस्थ आहे. ती बाई म्हणाली या जगात पंथस्थ दोनच आहेत, एक चंद्र आणि एक सूर्य. दुसरा प्रश्न ते म्हणाले की बरं या गावातला मी एक अतिथी आहे असं समजा. ती म्हणली अतिथी दोनच असतात, धन आणि तारुण्य. धन कधी नष्ट होईल सांगता येत नाही आणि तारुण्य कधी संपलं तेही कळत नाही. परवाच एक मेसेज होता की मेकअपचं वय संपलं की चेकअपचं वय चालू होतं, की ज्या वयातून आपण प्रवास करतोय. तो कालिदास म्हणाले मग मी एक सहनशील आहे असं तुम्ही समजा. तर ती म्हणाली सहनशील दोनच गोष्टी आहेत, एक धरती आणि दुसरी झाड. कारण धरती आपल्याला काही बोलत नाही. 70 किलोचं आपलं वजन असं प्रत्येकाचं ती सहन करते. आणि झाडं सुद्धा त्यांना दगड मारले तरी फळच देतात. त्याच्याहून सहनशील तो काय वाटत नाही. मग शेवटी असं करताना कालिदास म्हणले मग मी एक हट्टी माणूस आहे असं समजा. तर ती म्हणाली की हट्टी दोनच जण असतात, हाताची नख आणि डोक्यावरचे केस. आपल्याला हवे असले नको असले तरी नख वाढत राहतात, केस वाढत राहतात. कालिदासांनी या स्त्रीच्या पायावर डोकं ठेवलं. ती म्हणाली कालिदासा अरे मी तर सरस्वती आणि तू माझा पुत्र. ही ओळख सांगितली असतीस तर मला एक बरं वाटलं असतं. त्यांना पाणी मिळालं आणि सरस्वतीनं एक उपदेश केला, याच्या पुढे तू कुठेही गर्व करू नको. आपला मान सन्मान, आपली प्रतिष्ठा, कौतुक हे सगळं तुला आयुष्यात आपोआप लाभेल. ते कधी मागवत सुटू नको. माझा सत्कार करा, सत्कार करा असं कधी कोणी कोणाला सांगत नसतं. नाहीतर समोरच्या व्यक्ती सुद्धा
असा सत्कार करतात, असा सत्कार करतात की त्याची बातमी होऊ शकते. दुसरी गोष्ट अशी दिली की भोजराजाकडे रोज सकाळी आश्रित येत असत आणि हे आश्रित काही मागत असत. मागितल्यावर त्याने एक तरी संस्कृत श्लोक म्हणायचा आणि मग तेथील ते दान स्वीकारायचं. एक गरीब ब्राह्मण खूप पाठांतर करून आला एका श्लोकाचं. अगदी वाटेत सुद्धा तो श्लोक म्हणत आला. पूर्ण श्लोक त्याला अजून पाठ नव्हता म्हणून थोडक्यात उषंडरू उषंडरू असं म्हणतला. छोट्या लिपीत दे उच एक वाक्य, शच एक वाक्य, डच एक उषंड रू रूच वाक्य. उषंडरू उषंडरू म्हणत आला. राजा भोजानं बघताच तो काही त्याला आठवेना. कालिदास जवळ बसले होते. तुला कोणता श्लोक म्हणायचा होता? त्यांनी 4 बोट केली. प्रत्येक श्लोकाला 4 चरण असतात. हा ब्राह्मण 4 वेळा उषंडरू 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 असं म्हटलं. भोजराजा कालिदासांकडे बघून म्हणाले, असा काही श्लोक आहे का हो? कालिदास म्हणले आहे तर उमा सहित रुद्रा तू शंकर भक्तवत्सला डमरू कर दिव्योयम रक्षतु ते महेश्वरा. शंकर पार्वतीचं वर्णन करणारा एक सुंदर श्लोक ज्याचा पहिलं अक्षर उ आहे, दुसऱ्या चरणातलं पहिलं अक्षर शवर टिंब आहे, कुशंड रू ड आहे आणि रू सुद्धा आहे. तात्काळ त्याने हा श्लोक रचलेला आपल्याला दिसतो. एकदा भोजराजाच्या दरबारात धनंजय नावाचे कवी आले आणि कालिदासांचं इतकं कौतुक होत आहे म्हटल्यानंतर कालिदासांना बदनाम करण्यासाठी कागदावर धनंजय कवींनी एक श्लोक लिहिला. हा श्लोक असा होता, अपशब्द शतम मागे भारतेच शतम त्रयम कालिदासो न गण्यन्ते कवी रेको धनंजया. आणि हा श्लोक त्यांच्या दासानं कालिदासांकडे आणून दिला. असं म्हणाले, तुम्ही तो वाचा आणि भोजराजांकडे द्या. कालिदासाने श्लोक वाचला. अपशब्द अनेकांच्या काव्यात अपशब्द येतात. तसंच कालिदासांच्या काव्यात सुद्धा 300 अपशब्द आहेत. पण धनंजयाच्या कवितेमध्ये एक सुद्धा अपशब्द नाही असं ते त्यांनी लिहून पाठवलेलं बघितलं. कवी कालिदासांनी अपशब्दाचं आपशब्द केलं आणि त्याचा अर्थ असा केला की अनेकांच्या काव्यामध्ये आप म्हणजे पाणी, याला अनेक शब्द आहेत. कालिदासांच्या काव्यामध्ये सुद्धा आप म्हणजे पाणी याला 300 शब्द आहेत. पण धनंजय मात्र आप म्हणजे पाणी हा एकच शब्द जाणतो. अपच आप केल्याबरोबर त्या सगळ्या चरणाचा अर्थच बदलून गेला आणि प्रत्यक्ष तो कागद भोजराजांकडे गेला. त्यावेळी त्यांना असं दिसलं धनंजयानं आपल्याबद्दलच असं लिहिलं की फक्त आप हा एकच शब्द मला माहित आहे. तर असं माग कवीच्या काव्यामध्ये असे अनेक शब्द पाणी याच्यावर
खूप शब्द असलेले आपल्याला दिसतात. अशाच तऱ्हेनं आता एक गोष्ट सांगते आणि कवी कालिदास निघाले शशी मोहनाकडे येण्यासाठी. ते लवकरच पोचतील पर्यंत. गोष्ट अशी आहे की कवी कालिदास यांच्याकडे एकदा गुणाढ्य नावाचे पंडित भेटायला आले आणि कवी कालिदासांची दासी अंगणात केर काढत होती सकाळी. या दासीकडे बघून कवी गुणाढ्य म्हणाले, महाकवी कालिदासांची तू दासी आणि तुझ्या गळ्यात एक सुद्धा अलंकार नाही. केर काढणाऱ्या दासीनं कवी गुणाढ्यांना ऐकवलं, हस्तस्य भूषणं दातं सत्यं कंठस्य भूषणं शस्त्रस्य भूषणं शास्त्रं भूषणे किं प्रयोजनं. कान देणं हे हाताचं भूषण आहे. सत्यं कंठस्य भूषणं, खरं बोलणं हे कंठाचं भूषण आहे. आणि शस्त्रस्य भूषणं शास्त्रं, कानाने ते नीट ऐकणं हे कानांचं भूषण आहे. असं असताना कवी कालिदासांच्या घरच्या या दासीला गळ्यातल्या दागिन्यांची काय जरुरी आहे. गळ्यात एक तरी दागिना असल्याशिवाय भगिनी शोभून दिसत नाही. पण गळावर दागिने कोल्हापूरच्या महालक्ष्मीला शोभतात, तुळजापूरच्या भवानीला शोभतात. तसं आपण काही किंवा या काली मातेलाही खूप दागिने घातलेले असतात. काळ्या साडीमुळे काली मातेचे दागिने अधिक उठून दिसतात. तर असं आपलं काही पराक्रम नसल्यामुळे गळ्यात एखादा दागिना घालावा. बाकीचे दागिने हातात घातले तरी चालेल. हातातले दागिने दणदणीत असतात. कवी कालिदास शशी मोहनाकडे आले. बरोबर जानकीराम आले. आज दोघही जण तिच्याकडे जेवणार आहेत आणि म्हणून खूप छान थाट केलंय जेवणाचं. वर्णन असं केलं आख्यानामध्ये. चांदीची ताटं काढलेत, रांगोळ्या घातलेत, उदबत्त्यांचा सुवास आहे, पंचपक्वान्नांचं जेवण आहे. कालिदास जेवायला बसण्यापूर्वी कपडे बदलले आणि नेहमीसारखं सवळं उपरणं हा थाट करून ते आता जेवायला बसले. त्यांचा गोरापान देह त्यावर जाणवं. एका बोटात माणिक रत्नाची अंगठी असा सगळ्याचा थाट आहे आणि उजव्या स्कंदाच्या खाली तुलसी पत्राची खूण दिसत होती. जानकीरामने या शशी मोहनाला विचारलं, ती खूण बघितलीस का? आणि ती बरोबर आहे ना? शशी मोहना म्हणाली, हो, खूण बरोबर आहे. आणि मी आता कालिदासांना सुद्धा ओळखलेलं आहे. जेवणं खाणं आली आणि जानकीराम हुशार आहेत. ते शशी मोहनाला म्हणाले की मी थोडा वेळ चक्कर टाकून येतो उज्जैनी शहरात, तुम्ही दोघं शांतपणे बोलत बसा. शशी मोहना कालिदासांजवळ जाऊन बसली आणि तिच्या डोळ्यातून अक्षरशः टपटप अश्रू ओघळू लागले. कालिदासांना उघडल्यासारखं झालं. झरझर झरझर अश्रू बिंदू ते मोत्याचे ओघळती. जणू जीवन सरळ तुटून गेला मोती विखुरती. थरथर थरथर ओष्ठद्वयते बहुकंपित होती.
रडतीस काय कथा श्यामले इतकी दुःखद काती. कालिदास म्हणतात, तुम्हाला एवढं कसलं दुःख आहे ते मला सांगा. ती म्हणते, तेच तर तुम्हाला सांगण्यासाठी मी जेवायला बोलावलं. ती म्हणते की मनातलं अजून सांगत नाहीये. तिचाही शास्त्र आणि साहित्याचा अभ्यास आहे. इतका मोठा प्रश्न तिने कालिदासानं विचारला. प्रश्न असा आहे, दीर्घकालाच्या विरहाच्या दुःखाग्नीने तप्त झालेल्या हृदयाच्या भूमीवर प्रारब्धवशात किंवा भाग्योदयात मिलनाच्या शीतल सुखजल सिंचनाने तप्त भूमीवर ज्या वाफा येतील, त्या वाफांच्या धगीचे चटके बसतील. त्यामुळे ज्या अश्रुधारा डोळ्यातून ओघळतील, त्या अश्रुधारा सुखाच्या आहेत का दुःखाच्या आहेत ते तुम्ही ओळखा. ते एवढा मोठा प्रश्न आहे ना. आपण काय साधं विचारलं असतं, हे अश्रू सुखाचे आहेत का दुःखाचे आहेत तुम्ही ओळखा. सुखाचे अश्रू थंड असतात, दुःखाचे अश्रू पडत असतात. सुखाचे अश्रू खारट नसतात, दुःखाचे अश्रू अतिशय खारट असतात. आता काय करायचं, उद्या परवा कारण उद्या काही काम नाहीये. जुन्या आठवणी काढायच्या, नवीन काढायच्या आणि मध्येच आपले जे शास्त्रात सांगितलंय ते खरंच आहे, फक्त आपण त्याचा अनुभव कधी घेत नाही. रडून रडून चेहरा, त्याला आपण इरिटेशन असं म्हणतो, असा झाल्यास अश्रू खारट आहेत हे काय सांगायला नको. आनंद अश्रू हे सुखाचे, ते गार असतात आणि त्यात अल्कलाईन कमी असतो, त्यामुळे ते खारट नसतात. हे साधी गोष्ट आहे. पण शशी मोहनात सुद्धा इतकी शिकलेली आहे की हा प्रश्न सुद्धा कालिदास ऐकत बसले आणि ते असं म्हणाले, माझ्या जीवनात सुद्धा अशा नागमोडी समस्या आल्या, पण काली मातेच्या कृपेनं त्या सहज झाल्या. तू विचारतेस तर वाफेचे चटके सगळ्यांनाच बसायचे, दुःख सगळ्यांनाच व्हायचं. दुःखात सौख्य दडलेलं असेल तर ते अश्रू सुद्धा आनंद अश्रू होतात. आणि त्यातली वाफ म्हणजे हृदयात दीर्घकाळ कोंडलेल्या दुःखाच्या ढगांचं शीतल सुखस्पर्शानं बाष्पीभवन होतं. ते बाष्प हृदयातून नयनामार्गे अश्रू रूपातून निघून जातं. हृदय हलकं होतं आणि हे सुख म्हणजे अश्रू हे सुखाचेच असतील असं ते तिला उत्तर देतात. मग पुन्हा ते विचारतात, माझं उत्तर बरोबर का चूक, सुखाचे का दुःखाचे? तर ती म्हणते, मी आत्ता काही सांगणार नाही, पण तुम्हाला एक कथा विचारते, त्या कथेचं पुढे काय झालं ते सांगा. मी हे सांगायला सुरुवात कशी करू असं तिला प्रश्न होता. ती म्हणते, हे एक होता राजा आणि एक होती राणी, त्यांना मुलबाळ नव्हतं. अशी जुनाट सुरुवात मी काही माझ्या कथेची करणार नाही. अस्ति कश्चित वाग्विलासः. आता पुन्हा तिने त्यांना तोच प्रश्न केला की तुम्हाला
असं साहित्यिक उत्तर देता येईल आलं तसंच मला सुद्धा देता येईल. मग ती म्हणते, माझ्या त्या गोष्टीतला नायक कुठे गेला? त्या दिवशी पहिल्या रात्री राजवाड्यातून तो निघून गेला आणि मग त्याचं काय झालं असेल याचं उत्तर अस्ति कश्चित वाग्विलासः. तुम्ही याचं साहित्यिक उत्तर देऊ शकाल काय? ते म्हणतात की तो माणूस तिथून निघून गेला आणि कालीमातेच्या देवळात राहिला. तिथे त्यानं कालीमातेची सेवा केली. सेवा करून पुढे खूप साहित्य लेखन केलं आणि भोजराजाच्या दरबारात उज्जैनीला आता राहतोय. तिने आपली दासी निशिगंधा तिला हाक मारली आणि एक पेटी कपाटात ती घेऊन यायला सांगितलं. निशिगंधा लाल रंगाची ती पेटी घेऊन आली आणि पेटी उघडून शशीमोहनानं कालिदासांना दाखवली की हा दागिना तुम्हाला आठवतोय का? ते म्हणले आठवतो. माझं लग्न झालं एका राजकुमारीशी आणि तिच्या वडिलांनी हा दागिना जावई म्हणून माझ्या गळ्यात घातला होता. मला म्हणले सगळं आठवतंय. उघडून पेटी पाहते होते का आठव, रत्नहार पाहुनी चमकले, काय आहे लाघव. ते विचारतात की हा हार तुझ्याकडे कसा आला? कारण जमात झालो मी राजाचा, बहुमान केला सदा तोही माझा, कळा घातीला माझे रत्नहार, कसा येथ सांग तुझ्याकडे मला हा विचार, हा हार तुझ्याकडे कसा? शशीमोहना म्हणते, हा हार माझ्याकडे नसणार तर कोणाकडे असणार? पण माझ्या आठवणीप्रमाणे त्या राजकुमारीचं नाव चंपककलिका होतं. तुमची आठवण बरोबर, पण एकच स्त्री दोन नावं धारण करू शकते हे तुमच्या कसं नाही लक्षात आलं? त्याच्या इतकं लक्षात आलं नाही की ही स्त्री तीच आहे. शशीमोहना हे नाव उज्जैनीला येण्यासाठी मी धारण केलं. एवढ्यात कालिदास तिला शाबास असं म्हणतात आणि एवढंच म्हणतात की त्या चुडामणीला ज्यावेळी तुझ्या वडिलांनी मारून टाकलं तो रक्ताचा सडा बघून मी नक्की निर्णय केला की इथे आपण राहायचं नाही, आपण इथून निघून जायचं. पण हे जानकीराम त्यांनी मात्र तुला शोधून काढलं आणि तुझी आणि माझी भेट झाली. ती म्हणते, इदम काष्टम इदम काष्टम. नदीच्या प्रवाहात अनेक लाकडी ओंडके वाहत असतात. कधी कधी दोन ओंडके जवळजवळ येऊन वाहतात, पुन्हा ते दूर जातात. तसं तुझं आणि माझं घडलं. अगदी क्षण काळासाठी आपण एकत्र आलो आणि या जीवन प्रवासाच्या गतीमध्ये आपली पुन्हा ताटातूट झाली. आज अति सुखानं हा क्षण लाभलाय. दीर्घकाळ दुःख सोसून माझंही मन आता इतकं दुबळं झालेलं आहे की आता आपण सोडून कुठे जाऊया नको. तेवढ्यात तिच्या त्या घराला असलेल्या मोठ्या खिडक्यांमधून उज्जैनीच्या काही लोकांनी पाहिलं की कविराज या नर्तकीकडे गेले 3 दिवस सतत फेरफटका मारतायत. त्यामुळे ही गोष्ट भोजराजापर्यंत जाऊन पोचली आणि उज्जैनीमध्ये कुजबूज चालू झाली. हे 3 दिवस कशासाठी तिच्याकडे निघाले? अब्रह्मण्यम अब्रह्मण्यम असं लोकांनी म्हटलं.
ब्राह्मण माणसाला हे साजेचं वर्तन नाही. नर्तकीकडे का ब्राह्मण माणसानं वारंवार जाणं, तिनं बोलावणं आणि पुन्हा पुन्हा जाणं ही गोष्ट चांगली नाही. उज्जैनीचे लोक म्हणाले की विस्तवाजवळ लोणी नेल्यानंतर ते वितळणारच, भोजराजाच्या हे कानावर घालायलाच हवं. पण उज्जैनीत कालिदासांचा मत्सर करणारे अनेक लोक होते. त्यामुळे या जानकीरामनी त्यांना थांबवलं. भोजराजा जरी लोकांनी किती काही सांगितलं तरी ज्या कामासाठी तुम्ही मला पाठवलं आणि ती भेट आता लवकरच होते आहे, मी माझा निर्णय सांगेपर्यंत तुम्ही कवी कालिदासांना कोणतीही शिक्षा करू नका. राजा भोजानं चूक कळली. आता तुम्ही योग्य अशाच वेळी मला वाचविले विपरीत काळी. कथा सत्यते काय आहे, विश्वास तुमच्यावरी पूर्ण आहे. शशी मोहनाती असे राजकन्या, असे पंडिता श्रेष्ठ गुणवान धन्या. असे धर्मपत्नी कवी कुलगुरूंची, म्हणून तिच्या ठाई कवी लागी रुची. त्याच्यात नाही कसला धर्म, जाणून घ्यावे त्यातील मर्म. केले नसे काही विपरीत कर्म, जे होईल तुम्हास अश्लाघ्य शर्म. तुम्हाला शरम वाटेल असं कवी कालिदास कधी काही करणार नाही. आणि जी नर्तकी म्हणून तुम्हाला माहीत आहे, ती मुलगी सुद्धा एक राजकन्या आहे, चांगली शिकलेली आहे, अनेक कलांची भुक्ती आहे. तिच्याकडून सुद्धा असं काही घडणार नाही. कवी कालिदास आणि चंपक कथिका यांची आता भेट झाली. निश्चित झालं की हाच तो मेंढपाळ मुलगा कवी कालिदास होऊन आपल्या पुढे बसलेला आहे. ते तिला विचारतात, मला तिसऱ्यांदा विचारणं अस्ति कश्चित वाग्विलासा, कारण तुझ्या त्या प्रश्नात मी त्यावर आधारित पुढे 3 ग्रंथ लिहिले. अस्ति न एकाची सुरुवात केली, कश्चित न एकाची सुरुवात केली आणि वाग्विलासा या शब्दानं मी एका ग्रंथाची सुरुवात केली. ते मला सगळं तुला सांगायचे. कदाचित तो प्रश्न त्या पहिल्याच दिवशी तू मला विचारलास म्हणून ही काव्य किंवा ही नाटकं माझ्याकडून लिहून झाली. चंपक कथिकेनं आपल्या वडिलांना सगळी कथा कळवली. त्या काळी आता घोड्यावरून माणूस जाणार, ते पत्र देणार, ते सांगणार, त्यात बराच वेळ जातो. वडिलांनी उलट टपाली तिला कळवलं, जर तुझाच तो नवरा आहे खात्री झाली असेल तर कवी कालिदासांसह तू पुन्हा एकदा राजवाड्यात येऊन जा. पण इथे येत असताना कवी कालिदासांची जी काही तिथली कामं असतील ती कामं त्यांना पूर्ण करून यायला सांग, कारण इथे आल्यानंतर मी लगेच तुम्हाला दोघांना काही पाठवणार नाही. या आख्यानामध्ये असं म्हटलंय, भोजराजांची परवानगी घ्यावी लागली, कारण त्यांच्या दरबारातलं एक रत्न आहे, तिथे परवानगी घेतली. काली मातेच्या देवळाची पूजा, रोजचे काही उपक्रम आणि काली मातेचा 9 दिवस उत्सव या सगळ्याची योजना त्यांनी करून ठेवली. तिथे त्यांनी पाठशाळा चालवली होती. त्या पाठशाळेतल्या मुलांना कोण शिकवणार, त्यांना अन्न पाणी कसं मिळणार, आपण परत येईपर्यंत ही सगळी व्यवस्था कालिदासाने केली. आणि मग ते चंपक कथिकेसह त्या राजाच्या घरी आलेले आहेत.
तिथे आल्यानंतर त्यांचा खूप आदर सत्कार झालेला आहे. आख्यान असं सांगतं, कवी कालिदास तोपर्यंत 55 वर्षांचे. हा सगळा भाग होईपर्यंत कवी कालिदास 55 वर्षाचे. आणि त्या राजाकडे जावई म्हणून राहत असताना सलग 7.5 वर्ष ते तिथेच आहेत. आता 60 जवळ आली. या 7.5 वर्षामध्ये त्यांनी 3 नाटकं लिहिलेला उल्लेख केलेला आहे. पहिलं नाटक आहे मालविकाग्निमित्र. विदर्भाचे अधिपती वाकाटकाची कन्या प्रभावती हिचा विवाह उज्जैनीचे राजा चंद्रगुप्त यांच्या बरोबर करायचा ठरला. त्या काळी लग्नाच्या आदल्या दिवशी नाट्यप्रयोग ठेवत असत. ही पद्धत खूप जुनी आहे की लग्नाला आलेल्या पाहुण्यांसाठी गाणं ठेवत, नाट्यप्रयोग ठेवत. आजकाल नाच आणि काहीतरी ठेवतात. आणि उगीच सगळी जण कमवून घेतात. पण त्या काळी सुद्धा ही पद्धत आहे. भासाचं स्वप्न वासव दत्ता हे नाटक करायचं का कालिदासांचं मालविकाग्निमित्र हे नाटक करायचं, असं थोडंसं चर्चा झाली. आणि उज्जैनीच्या लोकांनी सांगितलं की इथे नाटक करायचं ते कालिदासांचंच करायचं. तोपर्यंत 7.5 वर्षांनी कालिदासांनाही कळवून ठेवलंय की आता तुम्ही जावई म्हणून तिकडे खूप दिवस राहिला, आमची काही आठवण आहे की नाही. तर हा मजकूर तुम्हाला पोचेपर्यंत तुम्ही परत उज्जैनीला येण्याची तयारी करा. बरोबर तुमच्या पत्नीला सुद्धा घेऊन या, सन्मानानं आणा. तुम्ही येत असल्याचं कळवा. कालिदासांचं मालविकाग्निमित्र हे नाटक करायचं ठरलं. हे नाटक आणि त्यातल्या घटना यांची मनस्वी गुंतागुंत, बरीच पात्र आहेत या नाटकात. मालविका आणि अग्निमित्र या दोघांचा विवाह कसा झाला हे सांगत असताना बौद्ध धर्माचा पाडाव करण्यासाठी हिंदू धर्माला सुद्धा कसा भाग घ्यावा लागला, वसुमित्राने अश्वमेध यज्ञ कसा केला याबद्दलचं पण कथानक त्यातच घुसडलेलं दिसतं. मग त्यावर टीका करणारे टीकाकार म्हणतात या नाटकात कालिदासानं राजकारण, अनेक कथा, मालविका आणि अग्निमित्र यांचा विवाह, राजे लोकांच्या अंतःपुरात घडणारी कारस्थानं हे सगळं उघड केलं. त्यावेळी राजे लोक कशी कारस्थानं करतात हे या नाटकातून लोकांना कळलं. याच दरम्यान त्यांनी दुसरं नाटक लिहिलं, ज्या नाटकामुळे कवी कालिदास गेली 1500 वर्ष प्रसिद्ध आहे. ते नाटक म्हणजे शाकुंतल. अभिजात शाकुंतल किंवा अभिज्ञान शाकुंतल याचे 7 अंक आहेत. आणि 7व्या अंकामध्ये काव्येषु नाटकम रम्यम तत्र रम्या शकुंतला. यात काव्य आहे, नाटक आहे, हे जितकं रम्य आहे तितकीच या नाटकातली नायिका शकुंतला ही सुद्धा रम्य आहे. कालिदासांच्या जीवनात जसे चढउतार आहेत तसेच या शकुंतलेच्या जीवनात सुद्धा असंख्य चढउतार होते. आणि कडव मुनींच्या आश्रमातून एकदाची शकुंतला दुष्यंताबरोबर हस्तिनापूरला जायला निघाली. कण्व ऋषींच्या डोळ्यात सुद्धा पाणी आलं.
की आता शकुंतला सासरी निघाली. तुम्हाला बहुतेकांना माहिती असेल हे सगळं कथानक आपल्या इथे टिटवाळा या गावी घडलेलं आहे. कण्व ऋषींचा आश्रम आणि शकुंतला. कण्व ऋषी जसे फिरत फिरत होते तसंच शकुंतलेला घेऊन ते निघत होते आणि तिला वाढवण्याची जबाबदारी कण्व ऋषींवर येऊन पडली. मेनका आपल्या नृत्यानं विश्वामित्रांना समाधी भंग करायला लावते आणि विश्वामित्र मेनकेला शाप देतात. या शापामुळे ती पृथ्वीवर येते आणि तिला एक मुलगी होते. ही मुलगी म्हणजे शकुंतला. तिला पिंपळ पानं अशी जोडून त्याच्यावर त्या बालिकेला ते ठेवते आणि कण्व ऋषींच्या आश्रमाबाहेर ठेवून ही मेनका स्वर्गलोकी परत जाते. आज सुद्धा बाळाला पिंपळ पानाचं दुट्ट केलं जातं. अरे काय शकुंतलेसारखं त्याचं आयुष्य जावं असं वाटतंय, पण नाही. शकुंतला आज सुद्धा जागृत आहे आणि जितकं जीवन खडतर तितकं पुढचा प्रवास सुखकर असं सांगितलं. करा बरं, पिंपळ पानाचं वृत्त जरूर करा. त्याच्यावर लिहिण्यासाठी एक श्लोक सुद्धा आहे. त्या पिंपळ पानावर लिहिलेला नव्हता. तो श्लोक कालिदासानेच लिहिलेला आहे की बाळाला आशीर्वाद देणारा श्लोक. या आश्रमामध्ये ती राहत असताना एकदा राजा दुष्यंत तिला पाहतो. तो शिकारीसाठी आलेला आहे. पुन्हा पुन्हा पाहिल्यामुळे शकुंतलेवर त्याचं प्रेम जडतं. शकुंतला आणि दुष्यंत एक गांधर्व विवाह करतात आणि त्यातून तिला पुत्र होतो. तो सर्वदमन किंवा भरत. अजून थोडासा मध्ये वेळ आहे, लगेच पुत्र त्याला असं मी तुम्हाला म्हटलं. हा पुत्र होण्यापूर्वी ती गरोदर असताना दुर्वास मुनी कण्व ऋषींच्या आश्रमात येतात आणि दुर्वासांचं नीट सेवा शकुंतला करत नाही, कारण सारखं तिचं लक्ष डाव्या हातात घातलेल्या दुष्यंत असं लिहिलेल्या अंगठीकडे. कारण पोटात बाळ आहे. फक्त एकच आठवण जागी आहे की हातातली अंगठी. अंगठीवर नाव लिहायची पद्धत 1500 वर्षापूर्वीची जुनी आहे. ती चालू ठेवावी. कोणाच्या अंगठीवर नाव नसेल आजच संध्याकाळी जाऊन पण जे नाव आहे तेच घालून या. तिचं लक्ष वारंवार अंगठीकडे. दुर्वास मुनींची सेवा करण्यामध्ये काहीतरी कमतरता राहते आणि दुर्वास म्हणजे प्रचंड क्रोध. ते तिला शाप देतात की ज्या अंगठीकडे बघून तू सारखी माझ्याकडे लक्ष देत नाहीयेस ती अंगठी पाण्यात पडेल आणि तुला काही आठवणार नाही. शाप असे असतात. खरंच तिची अंगठी पाण्यात पडते. शची तीर्थावर पाण्यात पडते आणि राजा दुष्यंतचा तिला विसर पडतो. पुढे तिला एक मुलगा होतो आणि तोच त्याचं नाव सर्वदमन असं ठेवतात. कण्व ऋषी या मुलाच्या दंडामध्ये अपराजिता वृक्षाच्या पानांची पावडर करून ती त्या दंडातल्या ताईतामध्ये ठेवतात आणि असं म्हणतात, जर या ताईताला तुझे खरे आई वडील आहेत त्यांनी हात लावला तर या ताईतातून साप बाहेर येणार नाही, पण
ते आई किंवा वडील नसतील आणि त्यांनी तुझ्या हातातल्या ताईचाला हात लावला तर त्यातून साप बाहेर पडेल आणि ज्यांनी तुला हात लावला त्याला तो साप चावेल. भयंकर स्तने ताई. दंडामध्ये असा ताईत बांधला जातो तो आत्मसंरक्षणासाठी आहे. पण तो ताईत बांधणाऱ्याची ताकद तितकी असावी लागते, नाहीतर आपणही असले शाप देऊ की होय ताईत बनवू बांधू. पण खरंच तिथे साप येईल का याची काही शाश्वती नसेल. इतकं बारीक सारीक कथानक या शाकुंतलमध्ये दिलेलं आहे. आता असं होतं की ती पाण्यात पडलेली अंगठी एक मासा मिळून टाकतो आणि एका कोळ्याच्या जाळ्यात तो मासा सापडतो. माशाला कापल्यावर त्यातून दुष्यंत लिहिलेली अंगठी बाहेर पडते आणि त्यावर दुष्यंत लिहिलाय म्हणून राजा दुष्यंताकडे ती अंगठी नेऊन पोचवतात. राजा दुष्यंतानं आपल्या बोटात ती अंगठी घालून बघितल्यावर त्याला सगळ्या गोष्टी आठवतात. तो अतिशय चलबिचल होतो आणि तिचा शोध घेत घेत घोड्यावरून येतो. एका ठिकाणी हा छोटा मुलगा खेळत असतो आणि सिंहाला आ करायला सांगून त्याच्या तोंडातले दात मोजत असतो किती आहेत. या माणसाला असं वाटतं दुष्यंताला कण्व ऋषींचा आश्रम आहे, आश्रमातला ब्राह्मणाचा मुलगा सिंहाचे दात मोजणं मुळीच शक्य नाही. तर हा मुलगा क्षत्रियाचाच असणार. इथे ब्राह्मण आश्रमात धाडस असतं. ब्राह्मणांकडे इतकं धाडस नाही की वाघ सिंहालाही पकडून त्याचं तोंड उघडून त्याचे दात बघून कुठचं एवढं धाडस. पळण्याचं सुद्धा धाडस नसेल. नाही, मी ब्राह्मणच आहे बरं, पण सत्य बोलते सभेमध्ये. राजानं ओळखलं हा मुलगा क्षत्रियच आहे. विचारलं तुझे वडील कोण? तो म्हणला दुष्यंत. आई शकुंतला. कुठे? आश्रमात आहे. तुम्ही आश्रमात येता का? नको, तूच आईला इथे बोलवून आण. तो बोलवून आणतो. शकुंतलेला सगळं आठवतं, त्याला सगळं आठवतं. दोघांची भेट होते आणि दुष्यंत शकुंतलेला हस्तिनापुरी नेण्यासाठी सज्ज होतो. कण्व ऋषी कबूल करतात की हा क्षत्रिय पुत्र आहे आणि हा तुझाच मुलगा आहे. कण्व ऋषी या सगळ्यांची पाठवणी करतात. ते गाव आपल्यापासून जवळ आहे आणि त्या गणपतीचं वैशिष्ट्य असं आहे की तुमचं दोघांचं पटत नसेल तर, बरेच दिवस प्रेम चालू आहे पण लग्न होत नसेल तर, तिथे तुम्ही नवस केला असता लग्न होऊ शकतं. असं टिटवाळ्याच्या गणेश मंदिरची ख्याती आहे. कोणाला अशी काही समस्या नसेल, कारण हा ज्येष्ठ नागरिक संघाचा सभागृह आहे. तुमच्या घरात अशी काही समस्या असेल तर त्या व्यक्तींना घेऊन जा. तुम्ही तिथे जाऊन काहीतरी बोलू नका. यावरच आधारित जा मुली जा, दिल्या घरी तू सुखी राहा. पण ती सावळाराम यांनी ठाणा स्टेशनवर अशीच एक नवविवाहिता सगळी जण डोळे पुसतायत आणि ती नवऱ्याबरोबर रेल्वेच्या डब्यात चढलेली बघितली आणि त्यांना ते गाणं सुचले आहे. अभिजात शाकुंतल हे 7 अंगी नाटक बघता बघता पहाट होत असे. सकाळी सूर्याची किरणं पडत
आणि 7 अंकी नाटक संपत असेल, पण त्या काळचे श्रोते सुद्धा सगळे 7 अंक झालेच पाहिजेत असा आग्रह करत असत. मग ते थोडक्यात करा, 2.5 तासात करा, 40 मिनिटात करा, महिला मंडळात 15 मिनिटात सुद्धा करा म्हणून आम्ही सांगतो. कापट पसारा लावू नका, 15 मिनिटात करा. मला एका भगिनीनं फोन केला, तुम्ही कालिदास आख्यान सांगणार, पण आमच्या गटान ते या स्टेजवर केलेलंच आहे. किती मिनिटात? 40 मिनिटात. म्हणजे त्या गटानं ते केलं. त्यातले महत्वाचे भाग त्यांनी सांगितले. काही कथानकाच्या रूपानं, काही दृश्य रूपात, सगळं काही ते सांगणं शक्य नाही. पण ते असं आहे की दुधाची तहान ताकावर भरल्यासारखं असतं. 3 दिवसाच्या आख्यानामध्ये सुद्धा काही त्रुटी राहतील. कवी कालिदास म्हणतात, माझ्या नाटकात सुद्धा त्रुटी नाही तसं नाही, पण माझं सगळं साहित्य, जग हे दुःखमय आहे आणि या दुःखमय जगात सुखाचे क्षण आपण शोधायचे. प्रत्येकानं आपल्या जीवनात आपल्यासाठी सुखाचे क्षण ठरवून शोधायचे. त्यावेळी दुसऱ्यांचे विचार करत राहू नका. हे प्रत्येक कृतीमध्ये त्यांनी दाखवून दिलं असं आपल्याला दिसतं. आणि असं का केलं तर त्यांचं जीवन सुद्धा दुःखमय आहे. सुखाचे क्षण ते सुद्धा शोधत होते आणि हे क्षण त्यांनी दाखवले. त्यांनी काही सुंदर वाक्य लिहिली, त्यातली काही तुम्हाला सांगते. मन चळण्यासाठी, मन चळण्यासारखी परिस्थिती असूनही ज्यांचं मन चळत नाही त्यांना संयमी मानतो. दुर्जनांवर उपकार केल्यामुळे दुर्जन कधीही शांत होत नाही. दुर्जनांना तिथल्या तिथे ठेचून काढावं, खरोखरच नव्हे, शब्दाने. तर आजकाल असं झालंय, घे की मार, घे की मार. अरे शब्दाने ठेचून काढावं. घरी जाऊन पुढत बसू नये की मी असं म्हणायला हवं होतं, तसं म्हण. तिथल्या तिथे काय म्हणायचं ते म्हणून टाक. एकदा वाजंत्री वाजून जाऊ दे, कारण मनातला क्षोभ एकदा मावळला की मग पुन्हा मन निर्भर होत असतं. पती पत्नीवरच्या प्रेमापेक्षा पुत्रावरचं प्रेम अधिक अढळ असतं. संयमी माणसं मेघ रागावले तर धारांचा आणि प्रसन्न झाली तर अमृताचा वर्षाव करतात. शील स्त्रियांइतकंच पुरुषांना सुद्धा महत्वाचं आहे. हे 21व्या शतकात पुरुषातील लक्षात ठेवावं. रत्न तुमच्याकडे चालून येत नाही तर रत्नाचा शोध घेत आपण जावं लागतं. हे कालिदासाची वाक्य आहेत, माझं आहेत काय नाही. आणि समजा इथल्या पुरुष वर्गाला राग आलाच तर आपली संख्या जास्त आहे. कार्यसिद्धीपेक्षा कार्यसिद्धीसाठी पडलेले क्लेश आपल्याला जोम आणत असतात. श्रम परिहार असेल. आपण दुसऱ्यांच्या गुणाचा आदर केला तरच आपल्या गुणांचा सुद्धा आदर दुसरे करत असतात. सोन्याची परीक्षा अग्नीनं होते, त्यामुळे सोनं पूजनीय ठरतं. अपमानाने कोणी कोणाची पूजा करू नये. खऱ्या गुणांचा परिणाम कुठे ना कुठे दिसतोच. तेजस्विता वयावर अवलंबून नसते. पराक्रम विनयाने कीर्तिमान होतो. वाईट लोकांच्या उपकारापेक्षा
सज्जनाने केलेली उपेक्षा चांगली असते, अशी काही सुंदर वाक्य त्यांच्या साहित्यात आली आणि भोजराजांनी पाठवलेला खलिता त्यांच्यापर्यंत येऊन पोचला. कविराज आम्हा